ही दृश्ये ठाण्यातली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातल्या पहिल्या मेट्रोचे ट्रायल रनसाठी शुभारंभ झालेला आहे। मेट्रो 4ची ही ट्रायल रन सुरू होतीये। ठाणेकरांची आता वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे। ठाण्यातून मुंबईच्या दिशेने येताना किंवा मुंबईतून ठाण्याकडे जात असताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना किंवा ठाणेकरांना करावा लागतो। मात्र हे मोठं स्वप्न ठाणेकरांचं पूर्ण होतंय। लवकरच ट्रायल रन सुरू होते। ट्रायल रन नंतर काही दिवसातच इथून मेट्रो सुरू होईल। वडाळा ते कासारवडवली असा हा मेट्रोचा टप्पा आणि या मेट्रोच्या सुरू होण्यामुळे जी मोठी वाहतूक कोंडी सकाळी आणि संध्याकाळच्या सुमाराला ठाण्यात होते ती कमी होणार आहे। एकतर ठाण्यातल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे सुद्धा वाहतूक कोंडीत भर पडते। आता मात्र या मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास सुसह्य होणार आहे। आजपासून ही पहिली ट्रायल रन सुरू होते। घटस्थापनेच्या मुहूर्तावर ट्रायल रन सुरू होती आणि त्यानंतर लवकरच ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न तर पूर्ण होईलच, पण वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या हस्ते पहिली ट्रायल रन सुरू झाली आहे। बत्तीस स्थानकं या मेट्रो 4च्या टप्प्यात आहेत। लवकरच ठाणे ते थेट CSMT पर्यंत गारेगार प्रवास करत मेट्रोनं प्रवास करत पोहोचण्याचं ठाणेकरांचं स्वप्न पूर्ण होईल अशी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे आपल्यालाही आनंद होतोय अशी प्रतिक्रिया दिली होती। येलो लाईन ब्लू लाईन नंतर आता ही ठाण्यातली मेट्रो 4 म्हणजेच ग्रीन लाईन असेल। या मेट्रोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ठाणेकर मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत। वेळेची बचत होणार आहे, कारण वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होणार आहे। शिवाय गारेगार प्रवासही करता येणार आहे। या ट्रायल रनसाठी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे। लवकरच ठाणेकर या मेट्रोनं जाऊ शकणार आहेत। पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन अशी ही मेट्रो सुरू होईल। एकूण 32 स्थानकं या मेट्रो 4 वर असतील। 32 किलोमीटरची ही मेट्रो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ट्रायल रनला सुरुवात झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।